गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर. आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय श्री राम. आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज आम्ही जात आहोत साखरखेर्डा इथे. प्रल्हाद महाराज गुरु आहेत. असं म्हणतात की वर्षभरातून नेहमीच गुरुचं दर्शन घ्यावं, पण नाही शक्य झालं तर एकदा तरी गुरुचं दर्शन घेतलं पाहिजे. माझे गुरु आहेत प्रल्हाद महाराज. चला मग आता तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण देवळामध्ये देऊळ. आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघत आहोत. माझी आई, माझी बहीण, मेहुणे आणि छोटासा माझा नातू. चला. सोडून देणार आहे नाही हो, असं नका म्हणून. रडत नाही तो, त्यांनी सांगितलेलं आहे रडणार नाही, प्रॉमिस केलेलं आहे. हो माहिती झालं. बाय सोनू. बाप्पा जय श्रीराम. जय श्रीराम. ती बाई हे इकडे आजी बाबा. गाडीतच म्हणे साखरखेर्डा. चप्पल होते गाडीतच. शेवटी आम्ही साखरखेर्ड्याला येऊन पोचलो. हे आहे प्रल्हाद महाराजांचं मंदिर. आणि साखरखेर्डा हे बुलढाणा जिल्ह्यामधील एक छोटंसं गाव आहे, पण महाराजांच्या मुळे या गावाला खूप प्रसिद्धी आलेली आहे. सध्या श्रीरामाच्या नामाचा प्रसार झालेला आहे, तो केवळ फक्त प्रल्हाद महाराजांमुळेच. हा पहा मंदिराचा मोठा असा परिसर आहे. वर्णे नवरत्न खंड रचितम घृतम पायसम पंचम. ही पहा महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे. जेव्हा ते 10-12 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी साखरखेड्याच्या गुहेमध्येच रामनामाचा असंख्य असा जप केला होता. या ठिकाणी आहेत महाराजांच्या पादुका. आपल्याला अनुग्रह घ्यायचा असेल तर याच ठिकाणी अनुग्रह देण्यात येतो. हा आहे मायबाईंचा फोटो आणि त्यांना जीजी असे म्हणत असत. इथे माझ्या बहिणीने ओटी वगैरे भरली. कुठे गेले? इथे नाही. आता आम्ही महाराजांचा प्रसाद घेण्यासाठी जात आहोत. आरती झाली नक्कीच. महाराजांचा प्रसाद घेतो आता. जय श्रीराम. मंदिरामध्ये तुम्हाला रिकामा असं कोणी बसलेलं दिसणारच नाही. सतत हातामध्ये माळ आणि श्रीराम जयराम नामाचा जप असतो. इवन फुलवाली सुद्धा बाहेर बसतात, ते सुद्धा हातामध्ये रिकाम्या वेळात माळ जपतात. श्रीराम नामाचं खूप इथे महत्व आहे. जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम. आरती झाल्यानंतर रोज इथे पोटभर जेवण असतं. त्यामध्ये एक तरी गोड पदार्थ असतोच. फक्त आपल्याला लागेल तेवढंच अन्न घ्यायचं, अन्न वाया घालवायचं नाही. वरण भात शिरा घेतलेला आहे. जेवण करणार आहोत. मग निघणार आहोत. छान झालं दर्शन. गर्दी नाही, काही नाही. प्रसाद मिळाला व्यवस्थित. स्त्रियांनी काही त्रास दिला नाही. कुडबोळ्यासारखा राहिला. अजिबात त्रास दिला नाही. मस्त आमचं प्रल्हाद महाराजांचं दर्शन झालं. प्रसादही घेतला. आणि माझे गुरु आहे, त्याच्यामुळे वर्षातून 2-3 वेळेस तरी दर्शन मिळालं पाहिजे अशी इच्छा असते. मस्त दर्शन झाल्यानंतर आता आमचा परतीचा प्रवास. महाराज लहान पहिली म्हणजे का असे उगाड घर असले.